नमस्कार मंडळी. माझ्या आजीच्या आठवणीमध्ये ना, माझ्या बालपणीच्या आठवणी आहेत, गावाकडल्या आठवणी, अनेक सणासुदीच्या आठवणी आणि महत्त्वाचा म्हणजे हा आठवणीतला न विस्मरणात जाणारा लाडू. अगदी घरच्या साहित्यामध्ये आजी हा प्रेमळ गोडवा देणारे लाडू अधूनमधून नेहमी बनवायची. त्यासाठी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, त्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत आणि शेंगदाण्याच्या निंपट प्रमाणावर आपल्याला या ठिकाणी तीळ भाजून घ्यायचे आहेत. तीळ चांगले तडतडून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने सतत परतवून आपण शेंगदाणे व तीळ भाजून घेतलेले आहेत. आता तीळ देखील आपले छानसे भाजले गेलेले आहेत. आता बाजूला काढून घेणार आहोत. त्यानंतर आपण या ठिकाणी हवळा चिरमुरा घेतलेला आहे. काही ठिकाणी याला मुरमुरा देखील म्हटलं जातं. या ठिकाणी आपण एका वाटीचं मेजरमेंट घेणार आहोत. हा 3 वाट्या इतका चिरमुरा आहे. 1 मिनिटासाठी हा भाजून घ्यायचा आहे. इतर चिरमुऱ्यांच्यापेक्षा या मुरमुऱ्याची चव एकदम उत्तम असते, हे मात्र नक्कीच. अशा पद्धतीने चिरमुरा भाजून घेतल्यामुळे आपले लाडू एकदम कुरकुरीत व्हायला मदत होतात. आता आपला चिरमुरा भाजला गेलेला आहे. आता त्याच कढईमध्ये आपण 1 चमचा तूप ॲड करणार आहोत. या ठिकाणी तूप ऑप्शनल आहे, पण तुपामुळे या लाडवाला एकदम रुचकर चव येते. त्याच्यामध्ये वापरणार आहोत आपण 2.5 वाट्या या ठिकाणी चिरून घेतलेला गूळ वापरायचा आहे. आणि आता आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. आता गूळ आपला पूर्णपणे मेल्ट झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण बडीशेप घालणार आहोत. ही भाजून घेतलेली बडीशेप आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपण तीळ देखील वापरणार आहोत. आणि आता आपल्याला याच्यामध्ये आपण भाजून घेतलेली मुरमुरे देखील वापरणार आहोत. आता मिश्रण आपल्याला पूर्णपणे सतत परतत राहायचं आहे. आणि आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. मिश्रण पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता पटकन आपण लाडू वळायला घेणार आहोत. आता मिश्रण एकजीव झालेलं आहे. आता मिश्रण कोमट असतानाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. कुडकुडणाऱ्या थंडीमध्ये माझ्या आजींना हे लाडू आवर्जून बनवायची. मी तर म्हणते जगातलं सर्वात प्रेमळ नातं म्हणजे आजीचं आणि नातीचं असतं. ते खास प्रेमळही असतं आणि जुन्या संस्काराची, जुन्या रीतिरिवाजाची आपल्याला आठवण करून देतं. जुन्या माणसांना खरोखरच एक प्रेम होतं, आदर होता आणि जिव्हाळा होता. आता तो क्वचितच पाहायला मिळतो, हे मात्र नक्कीच. अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे लाडू बनवले जातात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. चला, लाडू बनवून ना आपल्या नात्यातला जिव्हाळा आणि प्रेम पुन्हा एकदा वाढवण्याचा प्रयत्न करूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनेलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.